नमस्कार, माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज हम महानगर पालिका के गुंटेवारी कार्यालय में आए हुए हैं। यहाँ पर कई लोगों का ऐसा आरोप था कि गुंटेवारी विभाग में कुछ दलालों का राज हो गया और इन दलालों की वजह से काफ़ी नागरिकों को परेशानी हो रही है। और हम देख सकते हैं कि किस तरीके से आज हमने गिरीश कदम इनसे मुलाकात ली है और उनका भी ऐसा कहना है कि जिस किसी को भी अगर से कोई पैसे मांगता है या गुंटेवारी की फ़ाइल नहीं करता है तो उसके खिलाफ सख्त कार्रवाई होगी और उनसे डायरेक्ट मुलाकात करें। ये आप उनसे मिल सकते हैं, उन्होंने उनका नंबर भी दिया है। और यहाँ पर जिस तरीके से प्राइवेट इंजीनियर हो या दलाल हो, इनका किस तरीके से राज चल रहा है, हम बताना चाहते हैं कि यहाँ पर जो है ये हमेशा जो गुंटेवारी जो विवादों में फंसी है और यहाँ पर किस तरीके से पैसों का व्यवहार चलता है। कई लोगों को वहाँ यहाँ पर गुने दाखिल हुए, ईडी की चौकसी लगी गई और उसके बाद भी यहाँ पर गुंटेवारी में ये दलालों का राज चालू है। इस पर कार्रवाई तो करेंगे बताया गिरीश कदम ने, पर हम देखना है कि किस तरीके से यहाँ पर जो गोर गरीब रहते हैं, उनके बच्चियों की शादी के लिए उन्हें घर बेचना रहता है, उनकी गुंटेवारी की फाइल दबा दी गई है और कई दिनों से वो परेशान है। मगर आज हमने गिरीश कदम को पूछा है तो उन्होंने भी कहा है कि जिनकी भी फाइल है पुरानी वो खुद हमसे आके मिले। अगर से कोई नहीं करता है या कोई दलाल उनसे पैसे मांगता है या इंजीनियर उन्हें कोई सताता है तो हमसे ठेठ मुलाकात करें। उन्होंने नंबर भी दिया है और यहाँ पर भी पूरे कार्यालय में कोई अगर से रिश्वत मांगता है या कोई फीस से ज़्यादा जो फीस रहती है उनकी उससे ज़्यादा कोई पैसे मांगता है तो उसके भी खिलाफ सख्त कार्रवाई होगी और वो डायरेक्ट मिल सकते हैं। क्यों तो यहाँ पर जो इंजीनियर है वो अपनी फ़ीस लेते हैं, यहाँ पर फाइल को देने के लिए जो पैसे मांगते हैं। इस तरीके से हर जगह लोग जो है काफ़ी परेशान हैं। गुंटेवारी आज नांदेड़ शहर में क्योंकि लिए ज़रूरी हो गई। जिस तरीके से ग्रामीण में गुंटेवारी चालू है, अब देखना है कि गिरीश कदम इन जो भी दलाल है यहाँ पर के उन पर कार्रवाई करते हैं और जिन लोगों के जो परेशान हैं और जिनके नए फाइल भी है और जो पुराने फाइल भी है वो भी उन्होंने जल्द बनाएंगे और गुंटेवारी के सर्टिफिकेट दिए जाएंगे और लोगों से हमसे डायरेक्ट आकर उनसे मिलने के लिए कहा है। नांदेड़ से मैं शेख या माझा महाराष्ट्र। इंजिनियर आहे त्यांच्याकडून जास्त पैसे आकारले जातात आणि आपल्या कर्मचारी अधिकारी त्यांचे काम करत नाही, याबद्दल आपण जनतेला काय आवाहन करणार? शासनानं 31 डिसेंबर 2020 पूर्वीचे भूखंड आहेत ते भूखंडाची गुंठेवारी करण्याचं महाराष्ट्र गुंठेवारी अधिनियम 2001 नुसार करण्यात येते। यामध्ये प्रथम नागरिकाकडून अर्ज स्वीकारले जातात, त्याला 1,500 रुपये ही फीस आहे, ती शासनानंच हे केलेली आहे। त्याच्यानंतर संचिका ही महानगरपालिकेच्या संबंधित गुंठेवारी विभागात जाते। ही जी पूर्ण संचिका आहे ती शहरातील जे महापालिकेने परवानगीधारक दिलेले अभियंता किंवा इंजिनियर यांच्यामार्फत महापालिकेत येते। यामध्ये त्यांनी संचिका दाखल करताना पूर्ण रजिस्ट्री, 7/12 किंवा PR कार्ड किंवा DPचा नकाशा, सगळे जे काही कागद लागतात, मोजणी नकाशा, हे सर्व त्यांनी द्यावं लागते। तर महापालिकेत जनरली पैसे भरताना तुम्हाला पहिले ओरिजिनल फीस संचिका दाखल करण्याची 1,500 रुपये, मोजणी फीस एक राहते ते 3,000 रुपये असते आणि दुसरं काही आकर्षित कर असेल तर ते एक हे फीस आपल्याला संचिका मान्यता व्हायच्या पूर्वी भरावं लागते आणि संचिका मान्यता झाल्यानंतर तुम्हाला महापालिकेची डिमांड नोट येते किंवा एवढे पैसे भरा। हे एवढे पैसेच लोकांनी भरावे, इतर कुठलेही पैसे लोकांनी भरू नये। आणि ही जी काय डिमांड नोट राहते ही शासनानं जे काय नियम दिलेत त्याच्या तुमच्या प्लॉट किती साईजचा आहे आणि कोण्या भागात आहे ह्याच्यावर त्याचा गुंठेवारीचा रेट ठरतो। म्हणजे काही ठिकाणी रेडिओ रेकनरचे रेट ज्या ठिकाणी कमी असतात तिथं गुंठेवारीला कमी पैसे लागतात। आता चांगल्या एरिया जिथे रेडिओ रेकनरचे रेट जास्त आहेत त्या भागात ते जास्त असतात। म्हणजे हे जो गुंठेवारीचा जे डिमांड नोट भेटते हे 2 याच्यावर डिपेंड आहे। एक म्हणजे त्या प्लॉटचा साईज काय आहे आणि दुसरं तो प्लॉट कोण्या एरियात आहे म्हणजे त्याचा रेडिएटर दर काय ह्याच्यावर असते। तर माझं या माध्यमातून शहरातील नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी हे जे मी सांगितलेले आहेत म्हणजे 1,500 रुपये तुमचे प्रथम, 3,000 रुपये मोजणी नकाशा, तिसरं तुमचं आकर्षित करायची पावती लागत असेल तर ते आणि डिमांड नोट ही महापालिकेच्या ह्याच्यानुसार दिली जाते। हे एवढेच पैसे आणू दे, त्याच्या व्यतिरिक्त कुणीही पैसे कुणालाही देऊ नये। आणि तसं काही असेल तर सर्व नागरिकांना माझी या दृष्टीने आहे की त्यांनी डायरेक्ट मला भेटावं। कुणी अभियंता किंवा कुणी महापालिकेचा असो का बाहेरचा असो जे फाईल दाखल करतात तर त्यांची जर कुणी आपल्याला आवाजावी जर पैसे मागत असेल तर त्यांनी माझ्याकडं
321 अतिरिक्त आयुक्त मी ह्याच्याकडे आपण तक्रार दाखल करू शकता किंवा डायरेक्ट आपण मला भेटून आपली तक्रार हे करू शकता. सर, काही लोकांचे अनेक फाईल आहेत गेल्या बारीला काय त्याच्यात प्रलंबित आहे, तर त्यांचे काही फाईल लोकांना त्यांना मुलांच्या लग्नासाठी हा घर विकणे किंवा खरेदी करण्यासाठी थांबलेले आहेत, तर ते जुने जे प्रलंबित फाईल आहेत त्यांना सुद्धा आपण अर्ज आता सुरू आहेत का आणि ते सुद्धा होणार का? आता आरक्षण असलेल्या ह्याच्यावर महापालिकेने अजून कुठला निर्णय घेतला नाही आहे. यामध्ये शासनाकडे मार्गदर्शन मागवलेलं आहे. शासनाकडून मार्गदर्शन येताच यावर महापालिका निर्णय घेईल आणि त्यानंतर पुढील कारवाई त्याच्यामध्ये सुरू होईल. आरक्षणाबाबत महापालिकेने अजून कुठलाही निर्णय घेतलेला नाही. बाकीचे जुने फाईल आहेत ते सुद्धा जुन्या फाईल आपण काढणं सुरू आहे आणि कुणाला वाटत असेल की आपल्या फाईलला वेळ लागत आहे असेल तर त्यांनी डायरेक्ट माझ्याकडे कॉन्टॅक्ट करावा. मी तिथं नंबर पण लिहून ठेवलेला आहे माझा. तर या दृष्टिकोनातून परत एकदा मी हे करतो की मी गिरीश कदम अतिरिक्त आयुक्त आणि माझा मोबाईल नंबर 9011000923. परत एकदा रिपीट करतो मी 9011000923. ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा.